माजी आमदार राहुल मोटे आपल्याबरोबर आहेत. भैया, निवडणुकीचं सुरू आहे वातावरण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे. काय परिस्थिती आहे सध्या? तुमचे दौरे पण सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेचं 17 तारखेला फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. स्थानिकच्या कार्यकर्त्याला एकत्रित घेऊन आमची चर्चा चालू आहे. 17 तारखेपर्यंत शेवटच्या अंतिम निर्णयापर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोहोचू. आणि आता तुम्ही पूर्वी ज्यावेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी तुम्ही शरद पवार पक्षामध्ये होतात, आता तुम्ही अजित पवार पक्षामध्ये आहात. मग आता तुम्ही जी वेगळी आघाडी करायची सुरू आहे त्याच्यात नेमकं काय भविष्य, म्हणजे त्याच्यात काय असणार आहे? म्हणजे माझा प्रश्न असा आहे की तुम्ही ज्यावेळी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढले होते, मग आता तुम्हाला महाविकास आघाडी सहकार्य करणार आहे का? काय विषय काय? हे स्थानिकचं इलेक्शन असतं. स्थानिकच्या इलेक्शनामध्ये स्थानिकची विकास आघाडी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 50% ठिकाणी स्थानिक विकास आघाड्या ह्या होत असतात. आणि येणाऱ्या 17 तारखेपर्यंत आपल्याला बरंचसं चित्र स्पष्ट होईल. त्यात आज अगोदरच कुणाबद्दल आपण काही बोलणं योग्य होणार नाही. तीन म्हणजे परंडा आणि भूम या दोन्ही नगर परिषदेची निवडणूक आहे. काय वाटतं तुम्हाला, तुमचा विजय कसा आहे? काय काय सांगा? दोन्ही नगरपालिका स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून स्थानिकच्या परिस्थितीनुसार आमच्या स्थानिक विकास आघाडीचं नाव आम्ही 17 तारखेला या ठिकाणी डिक्लेअर करणार आहोत. त्याच्या 100% नगरपालिका लागतील याची मला खात्री आहे. आपल्या मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत काल परवा जिल्ह्या दौऱ्यावर होते भूमपरंड्यामध्ये, आणि त्यांनी असं म्हटलं की नगरपालिकेला पुढच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करायचं आणि आपला विजय होणार आहे. म्हणजे त्यांनी शिक्कामोर्तब केलं त्याच्यावर. तानाजी सावंत निवडून आल्यानंतर पहिल्यांदा दौऱ्यावर आले हे मान्य आहे का आपल्याला? सर्व पत्रकारांना माहित आहे की निवडून आल्यानंतर लोकांचे आभार मानण्यासाठी सुद्धा ते आपल्या मतदारसंघामध्ये आले नाहीत. नगरपालिकेला डायरेक्ट 1 वर्षानं मतदान मागायला आलेले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे. तानाजी सावंत हे वाचाळवीर आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांना कुणीही सिरियसली त्यांच्या स्टेटमेंटला घेत नाही. त्यांच्याकडे मंत्रिपद नाही, त्यामुळं ते बेचैन झालेले आहेत. आणि त्या ठिकाणी नैराश्यातून केलेलं ते स्टेटमेंट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर, अजितदादावर बोलण्याची तानाजी सावंत यांची लायकी नाही. त्यांना महाराष्ट्रामध्ये अनेक चुकीची विधानं करून त्यांच्या पक्षाला आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्याला अडचणीत आणलेलं आहे अनेकदा. ते काय काय बोलले हे मी काय तुम्हाला ह्या बाईटमध्ये सांगत नाही. आपल्या सर्वांना त्या गोष्टी माहीत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सरकारमध्ये आहेत, एकनाथ शिंदे साहेब सरकारमध्ये आहेत, भाजपचं त्या ठिकाणी सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे, आणि तुम्ही काय स्टेटमेंट देता की 234 जरी आमदार आता असले तरी 2022 सारखी परिस्थिती येऊ शकते. म्हणजे तुम्हाला काय करायचंय? मी सरकारच्या विरोधात आव्हान उभा करणार अशा पद्धतीचं बालिश स्टेटमेंट या ठिकाणी करत आहेत. आरोग्य खात्याच्या त्यांच्या विरोधात अनेक भ्रष्टाचाराच्या चौकशा चालू आहेत. जलसंधारणाच्या अनेक चौकशा चालू आहेत. आणि अशा वेळेस सरकारच्या विरोधात ते स्टेटमेंट करतायत, आव्हानांचं भाषा करतायत. महायुतीचे वरिष्ठ नेते ह्याच्याबद्दल योग्य तो निर्णय घेतील. आता तुम्ही दोघं पण एकाच महायुतीमध्ये आहात, पण त्यांना कुठेतरी विश्वासात घेतलं जात नाहीये का? नेमकं काय ह्याच्याबाबत तुम्ही चौकशी बोलला असताना वरिष्ठाबद्दल? नाही, त्यांचं आमचा 17 पर्यंत निर्णय झालेला नाही ना, चालू आहे आमची प्रोसेस. म्हणजे ते तुम्हाला विरोधकच का समजतात असं म्हणतो मी. आता तुम्ही माहिती त्यांचा विषय ना, ते स्थानिकच्या इलेक्शन्स असतात.